महाराष्ट्राचा फेवरेट कोण. नुकत्याच येणाऱ्या डर्टी पिक्चर या सिनेमातलं एक गाणं पाहूया. स्मिता तांबे ही या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे. तर बघूया डर्टी पिक्चरमधील गाण्यावरील हे नृत्य. चोरी से काटी है यहाँ वहाँ, रूठी हूँ मैं तुझसे रूठी हूँ, मुझे मना लेना ओ जाने जा. छेड़ेंगे हम तुझको लड़की तू है बड़ी बुम्बाट. आहा 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 उलाला 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 तू है मेरी फैंटेसी. छूना ना छूना ना छूना ना छूना ना, अब मैं जवा हो गई. अरे 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 उलाला 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 तू है मेरी फैंटेसी. छूना ना छूना ना छूना ना छूना ना, अब मैं जवा हो गई. छुआ जो तूने तो दिल ने मारी सिटी. दे दे इन गालों पे एक पप्पी मीठी मीठी. छुआ जो तूने तो दिल ने मारी दे सिटी. दे 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 इन गालों पे एक पप्पी मीठी मीठी. यौवन तेरा सावन भरा भीग गया दिल ये मेरा. तूने ही बरसात कराई, क्या करे ये यौवन बेचारा बेचारा बेचारा. उलाला 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 तू है मेरी फैंटेसी. छूना ना छूना ना छूना ना छूना ना, अब मैं जवा हो गई. गिरा के अपना पल्लू बार बार कर देती हो हमको बेकरार. गिरा के अपना पल्लू बार बार कर देती हो हमको बेकरार. आग लगाई तूने तन में, क्या करे ये पल्लू बेचारा बेचारा बेचारा. छेड़ेंगे हम तुझको लड़की तू है बड़ी बुम्बाट. ओफो उलाला 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 तू है मेरी फैंटेसी. छूना ना छूना ना छूना ना छूना ना, अब मैं जवा हो गई. उलाला 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 तू है मेरी फैंटेसी. छूना ना छूना ना छूना ना छूना ना, अब मैं जवा हो गई. क्या बात आहे स्मिता. या नृत्यानंतर पुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो डर्टी पिक्चरची नायिका आणि आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री विद्या बालन. उलाला 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 तू है मेरी फैंटेसी. छूना ना छूना ना छूना ना, विद्या, वेलकम टू द शो. अब मैं जवा And this evening, Thank you.
फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आता एवढा क्राऊड इथे सगळा मराठी आहे, तर पहिला प्रश्न मी तुला मराठीतच विचारतो. सिनेमाचं नाव डर्टी पिक्चर आणि त्यात तुझ्यासारखी सुंदर अभिनेत्री, हे का? नमस्कार. महाराष्ट्राच्या फेवरेट कोण माहिती नाही, पण माझं फेवरेट स्मिता तांबे. बोम्बाट, रियली बहुत मज़ा आया. मुझे गाना करते हुए बहुत मज़ा आया था, पर उससे भी ज़्यादा इनको स्टेज पे परफॉर्म करते हुए लगा. सो स्मिता, थैंक यू वेरी वेरी मच. और वो कहते हैं ना मराठी में, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. क्या बात है. इसीलिए डर्टी पिक्चर नाम है, पर नाम पे मत जाइएगा, ये कोई गंदी फिल्म नहीं है. ये एक बहुत ही प्यारी सी लड़की की कहानी है जो आगे जाकर बहुत बड़ी स्टार बनती है, डांसिंग स्टार बनती है. पर जो लोग उससे जलते हैं उनको लगता है कि उसका काम गंदा है. इस वजह से उनका इम्प्रेशन ऑफ हर काम बहुत डर्टी है, तो इसी वजह से नाम डर्टी पिक्चर रखा है फिल्म का. पर जब आप देखेंगे तो आपको रियलाइज़ होगा कि उसमें इतना डर्टी कुछ है नहीं. चलो गुड. डेफिनेटली आई थिंक यहाँ बैठे सबको ये पता होगा कि यू वॉन्ट डू समथिंग विच इज़ डर्टी, दो द नेम इज़ डर्टी पिक्चर. ये गाने में ना उलाला उलाला ये वर्ड्स बहुत हैमर हो रहे थे. ये उलाला क्या है? डज इट हैव एनी सिग्निफिकेंस इन द फिल्म? ये तो रजत से पूछना पड़ेगा जिन्होंने लिरिक्स लिखे हैं. पर अंग्रेज़ी में जैसे हर बात पे वीक से उलाला, ओ इट्स फैंटास्टिक, उलाला, तो मेरे ख्याल से वहीं से कहीं से आया. और जिस तरह से बप्पीदा ने उलाला गाया है, आई थिंक इट टेक्स ऑन अनदर मीनिंग ऑल टुगेदर. व्हाट इज़ योर डेफिनेशन ऑफ ब्यूटी? ब्यूटी इज़ एज ब्यूटी डज. खूबसूरत अपने काम से होते हैं, ना सिर्फ अपीयरेंस से. तो आई थिंक ब्यूटी इज़ अबाउट योर कर्म. मेरे कर्म डर्टी नहीं है. डू यू मीन टू से तुम्हारे कर्म सब अच्छे हैं, दैट इज़ द रीज़न यू आर ब्यूटीफुल? आई वुड होप सो. ओके. ये जो फिल्म बनी है, इसके डायलॉग से बहुत बोल्ड है. कैन आई सी इट विद माई चिल्ड्रन, दिस फिल्म? If your children are about 18, you surely can. ये एडल्ट फिल्म है. डायलॉग्स बोल्ड हैं, जैसे कि वो कहती है कि कुछ लोगों का नाम अपने काम से होता है, मेरा बदनाम होकर हुआ है. तो ये बोल्ड डायलॉग है पर अश्लील नहीं है. We'll definitely want to see the film though. थैंक यू. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2011 मधील पुढील पुरस्कार, पॉप्युलर फेस अर्थात लक्स सेलिब्रिटी दिवा ऑफ द इयर. लक्स आणि सौंदर्य यांचं एक अतूट नातं आहे. हा सौंदर्याचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो. या नात्याची ही एक झलक पाहूया. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण, लक्स सेलिब्रिटी दिवा ऑफ द इयर. 1929 पासून सुरू झालेला लक्सचा हा प्रवास सुंदरतेचं प्रतीक म्हणून रसिक प्रेक्षकांच्या मनाला नेहमीच भुरळ पाडतो. मराठी चित्रपट सृष्टीच्या सुरुवातीपासून अशा अनेक सुंदर चेहऱ्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलंय. स्वर्गलोकीच्या अप्सरांनाही हेवा वाटावा असं आपलं अलौकिक सौंदर्य आपण सुपूर्त केलत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. म्हणूनच आजही गत आठवणींना उजाळा देताना आपल्या चित्रमय अत्तरकुपीतून लक्सचा सुगंध दरवळत राहतो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. आपल्या चित्रमय प्रवासाला आणि पिढीजात सौंदर्याला लक्स आणि झी टॉकीजचा मानाचा मुजरा. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण, फेवरेट फेस, जी आहे सौंदर्याची खाण, जिला आहे बुद्धिमत्तेची जाण,
जिचा आहे नखरा असा की ठरेल महाराष्ट्राची अप्सरा. लक्स, महाराष्ट्राचा फेवरेट कोण. आणि विजेती आहे लक्स सेलिब्रिटी डिवा ऑफ द ईयर क्रांती रेडकर. कॉंग्रॅट्स क्रांती. यापुढील पुरस्कार आहेत फेवरेट स्टाईल आयकॉन. नामांकन आहेत लक्स, महाराष्ट्राचा फेवरेट कोण. फेवरेट स्टाईल आयकॉन संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव, जितेंद्र जोशी. लक्स, महाराष्ट्राचा फेवरेट कोण. आणि विजेता आहे फेवरेट स्टाइल आइकॉन अनिकेत विश्वासराव. इथे उपस्थित सगळ्यांची जर परमिशन असेल तर मला हा माझा अवॉर्ड माझे 2 मित्र संतोष आणि जितेंद्रबरोबर शेअर करावा असं वाटतं आहे. कारण जे स्टाईल आयकॉन आहेतच हे मी नाही सर्व महाराष्ट्राने मान्य केलेलंच आहे सर. सो कॅन आय प्लीज इन्व्हाइट देम ऑन दिस स्टेज. ऑफकोर्स. संध्या, जितू, संध्या लवकर संध्या. माझं म्हणणं एवढंच आहे की अनिकेत ज्या वेळेला नॉमिनेशन झालं मला अनिकेतनी फोन केला होता आणि मला एवढंच कळलं होतं कि रेस में कभी कभी लंगड़े घोड़े को भी दौड़ाया जाता है क्योंकि जब लंगड़ा घोड़ा जीतता है तो रेस वालों का फ़ायदा होता है. म्हणून माझं नॉमिनेशन होतं. हे जेस्चर दाखवून तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस की खरा आयकॉन तू आहेस. मी आमंत्रित करू इच्छितो स्मिता तांबे हिला. हाय विद्या जी. हाय, यू वर फैबुलस. थैंक यू सो मच. थैंक यू. मैं बहुत एक्साइटेड थी और नर्वस भी फील कर रही थी कि आपके सामने मुझे गाना परफॉर्म करना है. मैं अभी नर्वस हो रही हूँ कि इसके बाद मुझे भी परफॉर्म करना है. हमारे मराठी में ऐसे बोलते हैं की एखाद्या गाण्यावर एखाद्याची छाप असते आणि त्याच माणसासमोर हे परफॉर्म करे उसी के सामने परफॉर्म. मैं मराठी समझती पूरी हूँ. बोलने में थोड़ी दिक्कत आती है. और मुझे कॉम्प्लीमेंट भी करना है कि इंडस्ट्री में बहुत सालों बाद ऐसे हुआ है कि सिर्फ एक एक्ट्रेस की लुक की वजह से वो फिल्म फर्स्ट डे फर्स्ट शो देखने को जाए कैसे तो भी. इंशाल्लाह. थैंक यू. सो थैंक्स अ लॉट. आपको स्क्रीन के ऊपर देखना हमारे लिए ट्रीट रहेगी. और मेरी एक रिक्वेस्ट है जी कि मैं मेरे साथ गाने पे एक स्टेप, सिर्फ एक स्टेप परफॉर्म करना है. प्लीज़ प्लीज़ प्लीज़. थँक्यू विद्याजी. थँक्यू. नटरंग पिक्चर होता ना लय खास. नटरंग आम्ही गेलो 6 सीटर मध्ये 2 जण आणि पिक्चर सुरू झाला तो सुरुवातीलाच तो म्हातारा दाखविला हिरो. रवी जाधवला विचारलं गेलं की तू सिंहासनचं रिमेक करशील का. यावर तो प्रचंड खुश झाला. लक्स, महाराष्ट्र.
महाराष्ट्राचा फेवरेट कोण? लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? तर आपण बोलणार आहोत आजच्या मराठी सिनेमाबद्दल. आजचा मराठी सिनेमा नेमका कुठे चाललाय? तो खरंच ग्लोबल होतोय का? मराठी सिनेमा तळागाळात पोचतोय का? अशा अनेक ए बाई कोण आहे रे? हिला आवरायला जरा पहिलं आवरायला. एक मिनिट मला आजी बबरू ऐका, सगळी माणसं बसलेली आहेत, तुम्हाला घाबरून सर पण हात पळालेले आहेत. कुणाला ओळखताय? ते बबरू वाहनराव कुंडल कुमार पळस पगारे पाटील. पत्ता ठीक आहे, नाव काय? नाव नाव आहे आमच्या यांचं, आमच्या गावचे पाटील आहेत ते. बबरू वाहनराव कुंडल कुमार पळस पगारे पाटील, मुक्काम पोस्ट पू. मुक्काम पोस्ट पू. हे पू काय? अयो, नाव आहे आमच्या गावचं पुगाव. पुगाव वगैरेचे पाटील इथे कशाला येतील? पहिल्यांदा बाहेर जाऊन शोधा त्यांना. अहो तेच ते महेश मांजरेकरांना भेटायला आले होते, पण साहित्य हिथे ते कवा जर आज गेलेत, अजून बाहेरच आलेत नाही. अहो बबरू वाहनराव, आता इकडून बाहेर जायचं. ए बुचकाल्या, अंगाला हात लावू नको. आमच्या पाटलानं पाहिलं ना तर तुला हिटलंय तर आडवा करून तुझ्या अंगावर नाचतील बरं का. सांग सगळ्यांच्या समोर कशाला? नाही उलटा पाडतील तुला आणि तुझ्या पोटावर पोळ्या लाटतील. हे जास्त होतंय. हे जास्त. नाही तुला असं उचलतील आणि अशा झाडावरच्या चिता पाडतील बता 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 बता. असं आहेत कोण हे? नाही लय डेंजर आहेत बरं का ते. बबरू वाहनराव, ओ बबरू वाहनराव. मिसेसचा आवाज येतोय माझ्या. तुम्ही काय मला अशा पद्धतीनं वागणूक द्यायला लागलात? त्याला काय अर्थ आहे? म्हणजे आली अगं कुठं होती तू? कुंतल कुमारी कुंजलता गजगामिनी. मी हितच होते ना बबरू वाहनराव कुंडल कुमार पळस पगारे पाटील. अगं किती शोधलं मी तुला. नाही पळस पगारे पाटील. मी मध्ये बोलू का? नवरा बायकोचं बोलणं चालू असताना मध्ये तोंड घालायचं नाही, एवढा कॉमन सेन्स नाही तुम्हाला? नाही म्हटलं एवढी मोठी नावं घेऊन पण घरात बोलता का असं? नाही कसं आहे, चावाट्यावर आम्ही शिस्त पाळतो. घरात शॉर्ट फॉर्म आहेत ना आमच्या नावाचे. मी लाड आणि हिला गज्जू म्हणतो. वा मस्त. आणि मी का नाही लाड नाही यांना बबरू म्हणते. बबरू. अच्छा, म्हणजे हेच का ते जे मला असे उचलून फेकतील भोवऱ्यासारखे? पैलवान. पैलवान म्हणे पैलवान. अयो दाखवा. बबरू वाहनराव पाटील याला जरा उचलू असं स्टँडला अडकून दाखवा बरं. स्टँडला अडकितो हयात भर खालीच उतरायचं नाही. रेडी आहे का? रेडी. चल उचल याला. अरे हे चीटिंग आहे. तुम्ही म्हटलात हे उचलणार, तुम्ही पुढे कशाला? नाही आमची काम करण्याची पद्धत आहे. मी ऑर्डर देतो ती लिसन ती ऐकती. उचलून दाखवू का तुला? उचल तू. नको. मी केवढा तुम्ही केवढा, काहीतरी रिस्पेक्ट ठेवा ना माझा. कशाला आला तुम्ही म्हटलं इथं? ते काय मांजरेकर साहेबाला भेटायचंय. कशाला? या वर्षीचा फिकटा अवॉर्ड आमच्या गावाकडे घ्या म्हणायला आलो होतो. फिकटा? एक मिनिट. एक पाटील. फिकटा नाही, मिपटा. मिपटा आहे का ते? मी मचा फ केला. आमच्या गावात ते मिपटाचा अवॉर्ड घ्यायचं या वर्षी पुगावला. त्यातले पुगाव वगैरेला आम्ही जात नाही. मग लंडन आणि दुबई काय तुमच्या मामाचे गाव आहेत का? दर उन्हाळ्याला जाऊन येतात तसं सांगायला लागले तुम्ही. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसं हा इंटरनॅशनल शो आहे, देशाच्या बाहेर होतो. मग आमचं गाव देशाच्या बाहेर असल्यासारखंच आहे. देशाचं वीज पाणी आणि रस्ते अजून आमच्या गावापर्यंत पोहोचलेले नाही. पाण्याचं मरू द्या, पेपर सुद्धा येत नाही आमच्या गावात. तालुक्याच्या गावात कुणीतरी भजे आणले तरच पेपर येतो सांगा. शपथ. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता लंडन कुठे? हे पुगाव वगैरे कुठे? लंडन त्या अंगाला आहे. पुगाव इकडं म्हणजे पुसे सावळीकडनं राईट टर्न मारला की ढेंगळी पिंपळगाव येतं. त्या लावणात उतरलं की पुगाव 8 किलोमीटर. अच्छा. नाही, माझं म्हणणं आहे पुगाव तिकडं, लंडन तिकडं, त्यांची संस्कृती बघा. वॅक्स म्युझियम आहे तिकडे. वॅक्स कायचं म्युझियम आहे? मेणाचे पुतळे. अरे आमचं अख्खं गाव मेणबत्त्यावर चालतं. 22 तास लोडशेडिंग असतं गावात. घराघरात वॅक्स म्युझियम आहे आमच्याकडं. तर काय टेन्शन घ्या तुम्ही? नाही तर तुमच्या गावात वीज नाही, पाणी नाही म्हणतात. सिनेमा तरी येतो का तुमच्या गावात? नाही कसं आहे, आमच्या गावात सिनेमा येत नाही. आम्ही जातो तालुक्याच्या गावी सिनेमे बघायला. आणि आमच्या दोघांना इतका नाद आहे का नाही मराठी सिनेमांचा. 6 सीटर मध्ये आम्ही दोघंच जातो.
मग पुढं माणूसच बसत नाही. तालुक्याच्या ठिकाणी बडसोळ्याची टुरिंग टॉकीज आहे, तिथं आम्ही पिक्चर बघतो. दे धक्का बघितला, नटरंग बघितला, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय बघितला, झेंडा बघितला, तो परवा आलेला नितीन चंद्रकांत देसाई बघितला. कुठला बघितला? नितीन चंद्रकांत देसाई तो पिक्चर, लोकास पिक्चर. नितीन चंद्रकांत देसाई नावाचा कुठला सिनेमा? नाही एक मिनिट काय झालं पाटील? त्याचं नाव का नाही बालगंधर्व होत. कशाचं बालगंधर्व? ते पिक्चरचं? मला कुठं दिसलं नाही पोस्टर मध्ये ते. अक्षरात लिहिलं होतं ना, लईच कमी जणांना कळलं. असं लपड हे तरी मी म्हणलं हिला बारीक अक्षर लय वाचता येते. माझं जरा प्रॉब्लेम आहे तो, पण आम्ही पिक्चर पाहतो आणि हिला तर स्टोऱ्या सांगायचं इतका नाद आहे पिक्चरच्या. जबऱ्या स्टोऱ्या सांगितली. जरा दाखव त्यांना मासला टेलर दाखव एखादा. शिवाजीराजे भोसलेची सांगू का? चांगले खतरा स्टोरी त्या पिक्चरची सांग. ऐका बर का, एका मराठी माणसाला का नाही शर्ट घ्यायचा असतो बरोबर, आणि तेवढ्यात शिवाजी महाराज येतात आणि शाहीर पोवाडा म्हणतो टांग 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 सुरू. आणि मग त्या मराठी माणसाच्या लेकराला की नाही ऍडमिशन मिळतं शाळेत. आणि मग गुजराती माणसाला लय मार मार मारते आणि मध्येच लोक असे करते आणि मग शेवटी दी एंड लगेच. आणि आम्ही बाहेर असं करीत गेलो गावाकडं, इतके खुश झालतो. दोनदा हिने मला असं केलं, 8 दिवस दुखत होत. वाह, तुम्ही सांगा किती स्टोरी तुमच्या आवडीची. माझं काय मुंबई पुणे मुंबई लोक खास पिक्चर आहे इकडे बरं. सांगा. लोक खास पिक्चर मुंबई पुणे मुंबई हा पिक्चर इतका खास आहे का नाही. पिक्चर सुरू होतो तर हिरो हिरोईनशी बोलू लागतो आणि पुढं लय इंटरेस्टिंग आहे. मग हिरोईन हिरोशी बोलू लागते आणि पुढं टर्निंग पॉइंट असा आहे, दोघं एकूण निराशी बोलायला लागतात. त्याच्यानंतर पुढं दोघांचं डिस्कशन सुरू होतं, त्याच्यानंतर दोघांत चर्चा घडती आणि मग लास्टला परिसंवाद होतो आणि लय खास पिक्चर. नाही सगळं कळलं मला, पण हे काय स्टोरी कशा सांगताय तुम्ही? सिनेमा मधलं काहीतरी डायरेक्ट दी एंडची पाठी? नाही कशी गडबड आहे. आमच्या गावाकडे असतं 22 तास लोड शेडिंग आणि तालुक्याला 12 तास असतं. पिक्चर सुरू झाला, एक सीन झाला की लाईट जाते, लगे आरडा वरडा शिट्ट्या घामटा पुसूस तर दुसरा सीन येतो, पुन्हा लाईट जाते, पुन्हा तिसरा सीन येतो, पुन्हा लाईट जाते, पुन्हा चौथा. म्हणून टप्प्याटप्प्याने स्टोरी सांगतो. टॉकीजवाल्याला असा भडकावला त्याला का त्यांनी आम्हाला उलटा पिक्चर दाखविला. कसं काय भडकलोच त्याच्यावर? उलटा म्हणजे ते नटरंग पिक्चर होता ना, खास नटरंग. आम्ही गेलो 6 सीटर मध्ये 2 जण आणि पिक्चर सुरू झाला. तो सुरुवातीलाच तो म्हातारा दाखविला हिरो बक्षीस घेतोय आणि नंतर असा कर्णा बांड पहिलवान दाखविला आणि नंतर असा हडकं दाखविला. बांध पाडसावळ्याला असा बडकीला. म्हणलं खोटे पिक्चर का म्हणून दाखवायला रे उलटे? काय बावळे आहेत का म्हणलं? आम्ही काय डोक्याला गोडतेल लावतो धोत्रावर इन करतो म्हणलं. कानाला बिडी आहेत आमच्या. ते सिंधुताई सपकाळचं सांगा. त्या पिक्चरला तसंच गंडविलं. आधी त्या म्हाताऱ्या सिंधुताई सपकाळ दाखवलं, मग बारकी पोरगी मी सिंधुताई सपकाळ. त्याला काय अर्थ? उलटा का म्हणून सुरू करतो म्हणलं पिक्चर. नाही कसं आहे ना, तुम्ही बोलताय ते ठीक आहे, ती त्यांची चूक नाहीये. सिनेमावाले असं लोकांसाठी तयार करून दाखवतात. सिनेमावाल्यांनी चुकवले होते होय पिक्चर. हे चुकवले नव्हते, त्याला फ्लॅशबॅक म्हणतात. काय म्हणतात? फ्लॅशबॅक. मग कॅमेऱ्याने फोटो काढते चमकत, त्याला काय म्हणतात? फ्रंट फ्लॅश. काय मी याचा विचार नाही. तुमचं नॉलेज जनरल आहे, दिसायला लागलं आम्हाला कळायला लागलं. आम्ही फर्स्ट शो बघतो तिकीट काढून पिक्चर. नाही म्हणून म्हणतोय सिनेमा जरा व्यवस्थित बघायला शिका, इन्व्हर्टर लावून बघायला शिका. अहो आपला सिनेमा आता कुठे चाललाय? कुठं? लॉस एंजलिस. नाही मराठी सिनेमा लॉस मध्ये आहे, तिची कल्पना. लॉस मध्ये नाही, लॉस एंजलिस अमेरिकेला चाललाय. होय, ग्लोबल होतोय सिनेमा. मग त्या ग्लोबल मध्ये आम्ही कुठे आहेत? तेच आमचं म्हणणं आहे ना. तुम्ही आमच्या गावचं देऊळ दाखविता, ते परदेशात दाखविता. आमच्या गावच्या प्रॉपर्टी विहीर घेता, परदेशात दाखविता. आमच्या गावचा वळू घेता, परदेशात दाखविता. आपण गाव खेडत का म्हणून नाही दाखवत? आमची मामी ज्या पिक्चर मध्ये काम करते तो पिक्चर मामी फेस्टिवलला दाखविता. आमच्या मामीच्या गावात त्याला काय अर्थ आहे? म्हणजे ग्लोबल मध्ये आम्ही नाही आहेत का? गाव पंढरीची कहाणी तुम्ही गाव पंढरीत दाखवित नाही. छोट्या गावांमध्ये थिएटर नाहीत आणि तालुक्याच्या गावामध्ये थिएटर आहे तर लाईट नाही. याला काय अर्थ आहे? मग तुमच्या या मराठी ग्लोबलायझेशन मध्ये आम्ही कुठे येतो? आम्हाला जत्रेच्या कनातीत 150 करोडचा रावण पाहावा लागतो. ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही आमच्या गावात मिफ्ताचा अवॉर्ड घ्या,
म्हणजे आम्ला ग्लोबल झाल्यासारखं वाटन ही रिक्वेस्ट करायला मी मांजरेकरांना इच्छुक आलो. नाही त्यानं काय होईल सरकारचं बाई आमच्याकडे लक्ष जाईल ना गावाकडे. आणि कलावंतांच्या आवडत्या पर्यटन स्थळात लंडन दुबई बरोबर पुगावी. वा मी बोलतो त्यांच्याशी. नाही तुम्ही बोलू नका मी सांगते तुम्हाला. आवाकाश एवढा कमी आहे आम्हीच बोलतो हा विषय आम्हीच मांडला पाहिजे. मांजरेकर साहेब कुठे आहेत? ते आतमध्ये पण आपण शोधू त्यांना. नंतर भेटा. हो ऐका. भरत जाधवला टायटॅनिक मधला लिओनार्डो दी काप्रिओचा रोल करायचा. आमचा मित्र संतोष जुवेकर 2 बिघा जमीन मधला बलराज सानेचा रोल करणार आहे. तुझ्या बॉडीमध्ये एवढे होल करेन की विचार करशील श्वास कुठून घेऊ आणि राहू दे सोडून दे. मुळात मुघले आझमला एवढा वेळ आणि खर्च का लागला हेच त्याला कळत नाहीये. मी 3 दिवसात मुघले आझम बनवून दाखवतो त्यांनी सांगितलं. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. मराठीतील मोठे मोठे कलाकार जसं भरत जाधव. नमस्कार कलकले आलेले आहेत. नमस्कार सर. ओळखलंच का मला? पावसात आला कोण आहात तुम्ही? मला ओळखलं नाही. मी परत भरत जाधव. परत म्हणजे परत भरत जाधव सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी कलकले तुम्हाला कुणाला तरी बोलवायचं आहे. मग क्या ये रे बाबा. अरे सोडा ना रे. कशाला धरून ठेवलं रे मला? कुणीही धरून ठेवलेलं नसताना दरवेळी का ओरडतो कुणाला माहिती. अरे भरत्या खरंच धरून ठेवलं रे मला. ए सोडे भुसनाळ्या. सारखं धरून ठेवता मला कळना झालं या. कोण आहात तुम्ही? अरे सर मी त्यांना सांगतो जरासं. कसं आहे ना मिफ्टा इम्पॅक्ट मुळे तयार झालेला मी मकरंद आणि मी भरत आहे. मिफ्ता इम्पॅक्ट म्हणजे? त्यांना अजूनही कळलेलं नाहीये. तिसरा मित्र येईन म्हणजे तुम्हाला कळेल. अंक्या ये रे बाबा. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला. टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला. मच की मौसी को बोल चखने में काजू खिला. अरे टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला. हा अंकुश. हॅलो. खातोय माती आता. फाईन सर. तो अंकुश चौधरी. हा भरत जाधव. हा मकरंद अनासपुरे. तिघे माझ्या पिक्चरमध्ये काम केलेलं त्यांनी. कुठल्या अँगलने दिसतो तू अंकुश चौधरी? कशाला उभं ये. त्याचं तोंड आलंय त्याला तेवढंच बोलायला सांगितलं. ये जरासा अबोल आहे ना आमचा अंक्या. इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून बघतोय हा काही जास्त बोलतच नाही राव. सगळ्यांनाच तसं वाटतं हा जास्त बोलत का नाही अबोल का आहे. अरे जगातल्या माणसांना राग येणार नाही असं काय बोलायचं याचा विचार करत बसतो आणि बिचारा दिवसभर काही बोलतच नाही. अरे सिरियसली काहीतरी बोललोय रे मी. थांब ना जरा. मगाशी काय मिफ्ता इफेक्ट म्हणालात ते काय म्हणाल तू? मिफ्टा इफेक्टमुळे आम्ही सगळं काही शिकलेलो आहे. जरा डान्स करून दाखव छानपैकी. गाणं बोल. गोड गोजिरी. त्याचं गाणं म्हण ना. अच्छा. बायको काय ती बायको कोणाची बायको. वा. आता मी तुम्हाला मिफ्टा इम्पॅक्ट म्हणजे काय सांगतो. अहो मांजरेकर साहेब तुम्ही 300-350 लोक तिकडे घेऊन जाताय लंडन अमेरिकेला. इकडचे प्रोड्युसर डिरेक्टर म्हणतात अरे तुमचा तेवढा मिफ्टा आणि आम्ही काय दुर्वा उपटायच्या का. काय करायचं आम्ही. हा त्यांना तिकडे घेऊन जातो पण चांगलं आहे एकंदरीत म्हणजे चांगलंच आहे. आमच्या सारख्यांचं फावतं तिकडं.
आमच्यासारखे कलाकार तयार झालेले आहेत. अहो एवढंच काय, त्या 5 दिवसामध्ये भरत जाधवचे राहिलेले 9 सिनेमे मी करून टाकले. आता बोला. हे तर काहीच नाही, मी तर एका दिवसात 12 सुपाऱ्या हानी तो दाणा दाणा. बाराच 2-3 याला पण देतो मध्ये मध्ये. जरा दाखव तुझा जलवा सरांना पुन्हा एकदा. काय काय करतो सांग सरांना. सर मी डान्स करतो आणि एक पिक्चर डायरेक्ट केलाय. वा. आणि मैत्रिणींबरोबर फिरतो मी. माझ्या काही मैत्रिणी आहेत, चन्नी मन्नी, इलप्पा टिल्लप्पा, गच्ची आणि वच्ची. कळलंय सगळं त्यांना. वा वा वा, सगळं कळलेलं आहे सरांना. बरोबर. एखादा डान्स होऊन जाऊ देत पुन्हा एकदा. हो पुन्हा. बायगो बायगो एकच गाणं येतं का तुला? नाही, या गाण्यावरती नाचलं ना की सगळ्यांना कळतं अंकुश चौधरीच नाचतोय म्हणून. त्याच्यामुळे या गाण्यात एकंदरीत कसं झालंय, आमचं सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे. भर त्याचं तर विचारूच नका बाबू. काय सांगा ना. कारण मी या दोघांपेक्षा श्रीमंत आहे. माझ्याकडे स्वतःची अशी एक 4 चाकी आहे. भरतची जशी व्हॅनिटी तशी माझी नॅनोटी. नॅनोटी? हा, त्यानं एक नॅनो घेतली, त्याची नॅनो करून टाकलं त्यानं. स्वतःची. मी तुम्हाला इंटेरियर सांगतो. असं आतमध्ये जायचं. आतमध्ये गेलात की लगेच एक फुलपात्र. हा, तिथं दाढी करायची पटकन. वॉश बेसिन आहे माझं ते. आतमध्ये गेलं एक स्टूल आहे. स्टूलवर असं बसलं की बसायला सुद्धा होतं आणि झोपायला सोफा कम बेड. आणि बाहेरचा जो आरसा असतो तो आत घेतलाय. लगेच मेकअप रूम तयार. आणि छान छान पेपर वगैरे असे सजवून ठेवलेले आहेत. पेपर तिकडे वाचायला. अच्छा. वाचा सर, संकट समय सगळं काही कामाला येतं. अहो माझं एक नाटक सुद्धा सध्या गल्ली बोळामध्ये गाजतंय. पुन्हा 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 सही रे सही. ए बाबा, 5 वेळा पुन्हा का रे? अरे 5 निर्मात्यांबरोबर करतोय. प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून ते 5 वेळा पुन्हा पुन्हा सही रे सही. चिंतामणीच्या कृपेनं सुयोग्य चाललंय सगळं. सर, माझं तर काही विचारूच नका. माझं डेंजर काम असतं एकदम. मकरंद अनास पुरे करायचं म्हणजे खायचं काम नाही आहे. हो, कसं आहे माहिती आहे का, एक वाक्य असेल ना तर हा भो, कंपल्सरी 3 वेळा करावंच लागतं. हा का ते बाबा? का फुफ्फुसाचा किती व्यायाम करतो माहिती आहे का मी त्यासाठी. मग म्हणून आमचं असं म्हणणं आहे, आमची अशी विनंती आहे की तुम्ही काय करा ना, मिफ्टा 2-3 वेळा घेत चला वर्षातून. हो, 2-3 वेळा का. मी तर म्हणतो श्रावणात, भाद्रपदात, सॅटरडे संडे घेऊन जा ना त्यांना. आम्हाला नको तिकडं बाबा. वा वा वा, म्हणजे आमचं आपलं बरं चालेल नाही का. ए बाबू, काय झालं? चला आपल्याला जायचं आहे. आपले सर तिकडे वाट बघतायत ना, रस्त्यावर उभे आहेत ते. कोणते सर? अरे आपल्यातले महेश मांजरेकर तिकडे उभे आहेत बाबा. हो हो, आमचे महेश मांजरेकर. आमचा पण MFK आहे ना, मालेगावचा फेवरेट कोण. चला निघूया. चला, नमस्कार. थँक्यू. चला चला चला. सर, गिफ्ट तुम्हाला. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2011 मधील पुढील पुरस्कार. हा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो दीपा परब यांना. या पुढचा पुरस्कार आहे फेवरेट नायिका. आणि नामांकन आहेत लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. फेवरेट नायिका मुक्ता बर्वे, मुंबई पुणे मुंबई. हा, हे तू एक शब्द दुसरे विचार तिसरा. मधुरा वेलणकर. लाज वाटते तर मग देवाला मुरळी सोडतात तशी सोडा ना. काय म्हणालीस? सारखं आपलं जेव्हा बघावं तेव्हा पोरीची जात, पोरीची जात. पोरीची जात आहे का चोरीची जात? तेजस्विनी पंडित. मी सिंधुताई सपकाळ. लोकशाही, तोंड सांभाळून तुम्ही बोला. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. आणि विजेती आहे मी सिंधुताई सपकाळ, तेजस्विनी पंडित. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. छेड़ा छेड़ी रा मुन्नी बदनाम हुई
महेश कोठारेंना विचारलं तुम्ही दबंगचं रिमेक कराल का. रवी जाधवला विचारलं गेलं की तू सिंहासनचं रिमेक करशील का. डॉक्टर जब्बार पटेल बंदूक घेऊन त्याच्या पाठी लागलेले आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. आजकाल प्रत्येक सिनेमात ना काही नसलं तरी चालतं, पण आयटम सॉन्ग हे असावंच लागतं. आता तुम्ही म्हणाल कुणीतरी येऊन आयटम सॉन्ग करणार आहे म्हणून हा असा बोलतोय, तर तुमचा तर्क खरा आहे. पण आता इथे हिंदी आयटम सॉन्ग आणि मराठी लावण्या यांची जुगलबंदी होणार आहे. मला नेहमीच वाटतं की मराठी लावण्यांमध्ये हिंदी आयटम सॉन्ग एवढाच ठसका आहे. त्यामुळे ही जुगलबंदी खरंच खूप बहारदार होणार आहे. आणि ती सादर करायला येत आहेत मराठी इंडस्ट्रीतल्या 2 कडक डान्सर्स, नेहा पेंडसे आणि अमृता खानविलकर. प्लीज गिव देम अ बिग. तोरा ह्याचा कागदाई कोराईत शाहिरी लेखनी पोचना. ही तो वरण भाताची गोडी र नको फुकट छेडा छेडी र. अरे सोंग ढोंगचा बाजार हितला सासूद घालतोय आळी मिळी. अन सार वरपती रसा भुरकती घरात पोळी अन बाहेर नाही. अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण. कोण वय वय कोण. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी. जशी चांदणी चमचम नभी.
लड़ा के नागिन से बल खा के नैन से नैन लड़ा के धानी चुनर सरका के पतली कमर मटका के नागिन सी बल खा के नैन से नैन लड़ा के धानी चुनर सरका के हो दिल वालों के दिल का करार लूटने मैं आई हूँ यूपी बिहार लूटने ना पैसों का खजाना ना सोने की तिजोरी ना बर्छी घोड़ा सा कटार लूटने दिल वालों के दिल का करार लूटने मैं आई हूँ यूपी बिहार लूटने दिल वालों के दिल का करार लूटने तू आई है यूपी बिहार लूटने जाऊ त्यानं घरी मला जाऊ त्यानं घरी मला जाऊ त्यानं घरी बारा आम्ही जेव्हा गजेंद्रकडे गेलो अहिरे त्याला विचारलं कुठला रिमेक करायला आवडेल यावर तो काय म्हणाले तुम्ही ऐकलंच पाहिजे. दोन ब्रह्मचार्यांनी एकमेकांचा घेतलेला किस त्यांना या मराठी सिनेमात प्रथमच दाखवायचा. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2011 मधील पुढील पुरस्कार. हे पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो सयाजी शिंदे यांना. सया, वेलकम टू बॉम्बे. थँक्यू. काय चाललंय सया सध्या? यावर्षी तमिळमध्ये वेलायुधम नावाचा सिनेमा विजय हिरो आहे, बिग हिट झालेला आहे. प्रभुदेवाने डिरेक्ट केलेला वेडी नावाचा सिनेमा ज्यात विशालनं काम केलं आहे अतिशय हिट झालेला आहे. त्याच्यात खूप चांगला विलन आहे माझा. 2 सिनेमे तामिळमध्ये हिट झाले. 2 सिनेमे तेलुगूत. एक दूकुडू नावाचा महेश बाबूचा सिनेमा ऑल टाईम रेकॉर्ड केलं आहे त्या सिनेमानं. ज्युनियर NTR जो NTRचा नातू आहे त्याचा उसरवल्ली नावाचा सिनेमा आहे. त्याच्यामध्ये प्रथमच मी मराठी ढच्चर नावाचा शब्द इंट्रोड्यूस केला आणि तो लोकांच्या तोंडात आता बसलेला आहे. असे 2 सिनेमे तेलुगूत हिट झालेत. शक्ती नावाचा कन्नडमध्ये सिनेमा रिलीज होतो आहे. पण याही पलीकडे मला आनंदाने आता सांगावं असं वाटतं, मी तिकडे सांगतो की माझा मराठीत एक सिनेमा येतो आहे, त्याचं नाव आहे तेंडुलकर आउट. क्या बात. आणि झी रिलीज करतो अनुया म्हैसकर त्याच्या निर्माते आहेत. स्वप्ननील जयकर हा मुलगा प्रथमच माझ्याकडे आला, त्याचा पहिला सिनेमा आहे.
आणि अतिशय चांगला दिग्दर्शक मला वाटला की जिथं माझ्या काही अटीच नाही ठेवल्या मी त्याला आणि हा सिनेमा केला आहे. पण त्याही पलीकडे ह्या सगळ्या सिनेमात मी माझे म्हणतो पण मी त्यात काम केलं आहे. मी काही स्टार किंवा हिरो नाही की सगळ्या भारतातल्या प्रेक्षकांना ओढून आणतो. मी त्याच्यात काम केलं आहे. पण ह्या सिनेमामध्ये तेंडुलकर आउटमध्ये टेडी मौर्या, विजय मौर्या, संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव ह्यांनी इतके सुंदर काम केलं की मी त्यांना आधीच सांगितलं. सई तामणकरने एक वेगळाच रोल केला आहे. तर अशी ही टीम आहे आणि हा सिनेमा अवश्य बघा. दुसरं काय आहे सयाजी, हल्ली मराठी सिनेमा का टाकतो असं म्हणतो की आज वेगवेगळे विषय येत आहेत आणि त्याच ह्याच्यावरती हा एक सिनेमा येतो जो विषय वेगळा आहे आणि वेगळ्या टाईपने तो प्रेझेंट केला आहे. डिरेक्टर नवीन आहे, यंग आहे आणि त्याचं प्रोमो बघितल्यावर कळतं की हा मराठी सिनेमा एक स्टेप पुढे नेणारा सिनेमा आहे. तू काय सांगशील त्याची USP काय आहे सिनेमाची? आपण नाटक तमाशाला कॅरी करत पुढे मराठी सिनेमात मला जास्त दिसतो. असं वाटतं की तमाशाच परत वेगळ्या पद्धतीनं सिनेमात आहे का. पण स्वप्नील जयकरनं हा मराठी सिनेमा अतिशय सुंदर केलेला आहे, वेगळा आणि परत तो अतिशय मनोरंजनात्मकच आहे. त्याचं नाव तेंडुलकर आउट असलं तरी तो तुम्हाला सतत असे छान छान गोड धक्के देत पुढे नेतो. ही त्यातली खासियत आहे असं मी म्हणेन. सगळेच तो सिनेमा बघायला एक्सायटेड आहे आणि डेफिनेटली तो सिनेमा चालणार आहे याची मला गॅरंटी आहे, जशी तुलाही गॅरंटी आहे. येस. आपण पुढे वळूया. फेवरेट नायक नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोच, फेवरेट नायक सचिन खेडेकर. ताऱ्यांचे बेट. हॉटेलसाठी मी आता आठवलं तरी लाज वाटते मला. नको ते धंदे केले, चोऱ्या माऱ्या सुद्धा केल्या. अच्छा म्हणजे तू हवं तसं वागायचं, आम्ही काही सांगायचं नाही तुला, असंच ना? सुबोध भावे, बालगंधर्व. मास्तर या नारायणाला फाटक्या जुनेरात पाहिलं सुद्धा थांबलं नाही तुम्ही. स्वप्नील जोशी, ती पहिली मुंबई पुणे मुंबई. त्या रूम मधले ते दोघे नवरा बायको, ते लाजणं, वाट बघणं, शिंकण्याच्या चवईपासून तर जेवणाच्या चवीपर्यंत एक एक गोष्ट हळूहळू समजत जायची. ती मजा कुठेतरी हरवली का? लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि विजेता आहे महाराष्ट्राचा फेवरेट कोण? फेवरेट नायक सचिन खेडेकर. ताऱ्यांचे बेट. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. झी टॉकीज नेहमीच वेगवेगळ्या घोषणा करत असते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. यंदा झी टॉकीजचा विचार आहे की आता काही डिरेक्टर्सना जुन्या नव्या सिनेमांचे रिमेक करायला द्यायचे. काय असंही नाव न घेता परवानगी न घेता अनेकदा रिमेक होतच असतात. मग आता ठरवूनच रिमेक करूया. पण हे करण्याआधी त्यांनी काही दिग्दर्शकांना विचारले की तुम्हाला कोणते रिमेक करायला आवडतील आणि त्यात तुमचा असा वेगळा काय विचार असेल. यावर काही दिग्दर्शकांनी जे विचार सांगितले ते खरोखरच मौल्यवान आहेत, कडक आहेत खूप. म्हणजे मला असं ऊर भरून येतं ते विचार ऐकून. सतीश राजवाडेंना सगळ्यात आधी विचारलं, कारण ते झीच्या सिरियल्सच्या निमित्ताने ते नेहमीच संपर्कात असतात झीच्या. तेव्हा सतीशने असं सांगितलं की मला पिंजरा या सिनेमाचा रिमेक करायला आवडेल. तर मला खूप बरं वाटलं. पिंजरा माझा आवडता सिनेमा आहे. अर्थात सतीश असं म्हणाला की पिंजऱ्यातला मला सगळ्यात खटकणारा भाग मला काढायचा आहे, म्हणजे त्यातली गाणी विरहित पिंजरा मला करायला खूप आवडेल. शिवाय हा पिंजरा सस्पेन्स थ्रिलर असेल आणि त्याचबरोबर द्विपात्री असेल. म्हणजे मास्तर आणि तमासगिरीण या दोनच व्यक्तिरेखा असतील. सिनेमाच्या पहिल्याच सीनला मास्टरचा मर्डर होईल आणि पुढच्या सीनला मास्टरचा जुळाभाऊ रिंग मास्टरची एंट्री आहे. मग खरा सस्पेन्स सुरू होईल. मास्टरच्या रोलसाठी स्वप्नील जोशी फायनल झाला आहे आणि तमासगिरणीसाठी मुक्ता बर्वे असं कास्टिंग त्याच्या मनात आहे. पण आजकाल पुरुषांनी स्त्री पात्र करायचा ट्रेंड असल्यामुळे तमासगिरीण म्हणून संदीप कुलकर्णीचा तुम्ही विचार करतोय.
असं त्यांनी सांगितलं. संदीपमधल्या नृत्यगुणांना मीच वाव देऊ शकतो असं त्याचं ठामपणे सांगितलं. मला वाटतं हा पिंजरा खरंच खूप वेगळा होईल. आणि ऑल द बेस्ट सतीश. सतीशसोबत ज्येष्ठ दिग्दर्शक म्हणून अमोल पालेकरांनी रिमेकविषयी विचारणा झाली आहे आणि त्यांनी एक पॉज घेऊन सांगितलं की माझ्यावर नेहमीच वेगळ्या घाटणीचे, प्रेक्षकांना न कळणारे प्रायोगिक सिनेमे करतो असा आरोप होतो. पण खरं तर तसं नाही आहे. त्या सिनेमांमध्ये व्यावसायिक हेतूच असतो, पण तो व्यवसाय अनेकांना कळत नाही. त्यामुळे मला एक पूर्णपणे तद्दन व्यावसायिक सिनेमा करायला आवडेल. त्यानंतर त्यांनी एक मोठा पॉज घेतला आणि आम्हाला एक मोठा शॉक दिला. मी सख्खा भाऊ पक्का वैरी सिनेमाचं रिमेक करेन असं ते म्हणाले. त्याचं कथानक साधारण असं आहे की लहान भाऊ जनलोकपाल बिलाला विरोध करतो, त्यामुळे मोठा भाऊ चिडतो आणि त्याला ओरिसात हाकलतो. ओरिसात का तर म्हणे ओरिसात लोकेशन्स खूप सुंदर आहे, गव्हर्नमेंटचा चांगला सपोर्ट आहे. तर छोटा ओरिसाला जातो आणि तिथे एका स्त्रियांची चळवळ पाहतो. त्यातून त्याला प्रेरणा मिळते आणि तो लिबियाच्या क्रांतीच्या निमित्ताने नेपाळमध्ये जातो. तिथे मोठा भाऊ त्याच्या चायनीज हॉटेलसाठी नेपाळी कुक शोधायला आलेला असतो. दोघे समोरासमोर उभे ठाकतात आणि पाकिस्तानच्या झोपडपट्टीवासियांसाठी मुंबईत घर मिळवण्यासाठी आंदोलन छेडतात. पुढे मुंबईचा डॉन चिडून त्यांची सुपारी पाकिस्तानच्या डॉनला देतो आणि छोट्या भावाचा गेम होतो. मोठा भाऊ पेटून उठतो आणि सुरू होतो सिनेमा सख्खा भाऊ पाक का वैरी. हा सिनेमा झी बहुधा पुढच्या महिन्यातच लॉन्च करतात. पण मला इथे झीला एक विनंती करावी वाटते की अमोल पालेकर हे खरंच ओरिजिनल सिनेमा मेकर आहेत, त्यांना रिमेकच्या फंदात पाडू नका. महेश कोठारेंना विचारलं तुम्ही दबंगचा रिमेक कराल का, यावर ते म्हणाले नक्की करेन, पण त्यातला सलमानचा रोल मलाच करावा लागेल. कारण एकतर आमची बॉडी सेम आहे आणि त्या सिनेमात तो इन्स्पेक्टर असतो आणि माझ्या सिनेमातला इन्स्पेक्टर नेहमी मिस करतो. सिनेमात बाकी काही मी बदल करणार नाही, कारण मी सहसा रिमेक करताना काही बदल करत नाही. फक्त एक करावं लागेल की त्यातलं सलमानचं नाव चुलबुल पांडे न ठेवता महेश पांडे असं ठेवावं लागेल, कारण माझ्या सिनेमात माझं नाव हे महेशच असतं. महेश कोठारेंचा हा दबंग येईल तो येईल, पण त्यांना आत्ता त्यांच्या दुबंगासाठी शुभेच्छा देऊया. ऑल द बेस्ट महेश. रवी जाधवला विचारलं गेलं की तू सिंहासनचं रिमेक करशील का, यावर तो प्रचंड खुश झाला. तो जवळजवळ जाऊ दे जवळजवळ काय केलं सांगत नाही, नाचलाच असं आपण धरूया. तो म्हणाला मला क्लायमॅक्स थोडा बदलायचा आहे, मला असं दाखवायचं आहे की सिंहासन कुणाला मिळणार यासाठी राजकारण चाललेलं असतानाच मुख्यमंत्री पदाची खुर्ची स्त्रियांसाठी राखीव होते आणि आधीचे सगळे पुरुष स्त्रीचं रूप घेऊन निवडणुकीला उतरतात. जवळजवळ 27 पुरुष अभिनेते मी स्त्री भूमिकेत आणतोय. पुढच्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सिंहासनला 27 नॉमिनेशन्स मिळणार याची मला खात्री आहे. डॉक्टर जब्बार पटेल बंदूक घेऊन त्याच्या पाठी लागलेले आहेत. रवीचं जे होईल ते होईल, पण आम्ही जेव्हा गजेंद्रकडे गेलो अहिरे, त्याला विचारलं कुठला रिमेक करायला आवडेल, यावर तो काय म्हणाले तुम्ही ऐकलंच पाहिजे. त्याला मुघले आझमचा रिमेक करायचा. मुळात मुघले आझमला एवढा वेळ आणि खर्च का लागला हेच त्याला कळत नाही आहे. मी 3 दिवसात मुघले आझम बनवून दाखवतो त्याने सांगितलं. या 3 दिवसात तो म्युझिक रिलीज आणि प्रेस कॉन्फरन्स पण घेणार आहे. त्यानं आत्तापर्यंत सिनेमा केलाही असता, पण त्याला ना ॲब्सोल्युटली राईट कास्ट हवी आहे. अकबरच्या रोलसाठी कॅरेक्टर फिक्स झालेलं आहे त्याचं, मिलिंद शिंदे. पण सलीमच्या रोलसाठी त्यांना एक असा प्रचंड ताकदीचा नट हवा आहे जो युसूफ साहेबांची ॲक्टिंगसुद्धा विसरून टाकेल. आम्ही सुद्धा थोडेसे सरप्राईज झालो, अचंबित झालो. त्याला म्हटलं रे असा नट कुठून मिळणार, तर हा म्हणाला अजिंठ्यातून मोकळे झालं नितीन देसाईला विचारणार आहे.
ते नाही म्हणाले तर चंद्रलाल कुलकर्णी आहेतच. आतल्या कोट्यातील बातमी अशी आहे की सगळ्यात चांगल्या डिरेक्टर्सना सिनेमात काम देऊन अहिरे कॉम्पिटिशनच संपवत आहेत. रिमेक करण्यासाठी माझे मित्र राजीव पाटील यांनी होकार दिला. त्यांना ब्रह्मचारी सिनेमाचं रिमेक करायचं आहे. फक्त एक कंडिशन आहे की ब्रह्मचारी ही ओरिजिनल कादंबरी आहे का सांगा. नसेल तर ती मी लिहून घेतो. मी स्वतः विश्वास पाटलांशी बोलतो असे तो म्हणाला. ब्रह्मचारी सिनेमा विनोदी असला तरी त्यातून मला ब्रह्मचार्यांच्या जगण्यातील हृदय पिळवटणारं दुःख मांडायचं. त्यांनी तळमळत घालवलेल्या रात्री स्त्रीविना सोसलेले हाल मला दाखवायचे. यासाठी ते खऱ्या ब्रह्मचार्यांना भेटणार आहेत, त्यांच्यावर रिसर्च करणार आहेत. 2 ब्रह्मचार्यांनी एकमेकांचा घेतलेला किस त्यांना या मराठी सिनेमात प्रथमच दाखवायचा आहे. अत्यंत गंभीरपणे केलेला हा विनोदी सिनेमा लवकरच बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. अर्थात हे सगळं झी टॉकीजच्या घोषणेनंतरच घडेल. आजवर त्यांच्या इतिहासावरनी घोषणा कधी होईल आय डोंट नो. आणि विजेते आहेत आय थिंक वी ऑल नो हिम व्हेरी वेल. वी ऑल नो हिम. विजेता चित्रपट आहे लक्स, महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स, महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2011 मधील पुढील आणि अंतिम विभागातील पुरस्कार. हे पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो सचिन पिळगावकर आणि मिस्टर नितीन केणी, क्रिएटिव्ह डायरेक्टर, एंटायर झी नेटवर्क. वेलकम सचिन, वेलकम नितीन. फेवरेट दिग्दर्शक नामांकन आहेत लक्स, महाराष्ट्राचा फेवरेट कोण. फेवरेट दिग्दर्शक महेश मांजरेकर, लालबाग परळ. मला लोक बोलतो तुझ्या अनंत महादेवन, मी सिंधुताई सपकाळ. किरण यज्ञोपवीत, ताऱ्यांचे बेट. अरे हॉटेल आहे खूप मोठं. मला ते बघायचंय. अरे खूप महाग आहे हॉटेल आणि एवढे पैसे नाहीत आपल्याजवळ. रवी जाधव, बालगंधर्व. मी हे कर्ज फेडेन. पुरुषार्थ करणारे पुरुष म्हणतात आम्ही हातात बांगड्या भरल्या नाही, पण आज मी सांगतो मी हे कर्ज फेडेन. हातात बांगड्या भरूनच मी हा पुरुषार्थ करून जातो. संजय जाधव, फक्त लढ म्हणा. पुरुष हॉलिडे तर आपल्याकडे. लक्स, महाराष्ट्राचा फेवरेट कोण. आणि विजेते आहेत आय थिंक वी ऑल नो हिम व्हेरी वेल. वी ऑल नो हिम. महेश मांजरेकर. आय डोंट नो. आय वॉज इन ॲब्सोल्यूट इलिट कंपनी. ऑल द फिल्म्स, जी सगळी सिनेमे होते यावेळेला, सगळे मला भयंकर आवडलेले सिनेमे. आणि आय डोंट दिस ॲट द एंड ऑफ इट व्ह्युअर्स चॉईस. त्यामुळे संजय, रवी, किरण, आनंदाचं नाही आहे, पण आय थिंक आय एम जस्ट हॅपी. कारण हा सिनेमा माझ्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट सिनेमा होता, लालबाग परळ. आणि इट्स अ सब्जेक्ट विच इज जो मला खूप त्रास देतो की वी स्टील हॅव नॉट काय म्हणतात ॲड्रेस द मिल वर्कर्स प्रॉब्लेम्स. आणि आय डोंट नो, द बिगेस्ट प्राईज विल बी वेन कधीतरी जे एवढे हजारो मिल वर्कर्स आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल. दॅट डे विल बी माय बिगेस्ट अवॉर्ड. थँक्यू. फेवरेट चित्रपट नामांकन आहेत लक्स, महाराष्ट्राचा फेवरेट कोण. फेवरेट चित्रपट लालबाग परळ. फिरतात तसे काही मुंबई यांच्या बापाची रठालाय. मी सिंधुताई सपकाळ. तुम्ही सोडलत हाकलत तरी मी अजूनही सपकाळच आहे. सिंधुताई सपकाळ. ताऱ्यांचे बेट. वाढदिवसाला 5 स्टार म्हणजे काय भारी वाटतं का नाही. हो
वाढदिवसाला 5 स्टार. 5 स्टार वाढदिवस. दिवस 5 स्टार वाढ. बालगंधर्व. पण ती आहे जमीन, आणि जमीन म्हणून चालत जावं तर ते आहे पाणी. फक्त लढ म्हणा. बाबाबाई नाव माझं पोरं सॉलिड आहे तर आपल्याकडे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण? विजेता चित्रपट आहे मी सिंधुताई सपकाळ. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. थँक्यू. हा प्रोग्राम करताना खूप मजा वाटते, पण त्यातनं कधी कधी वी रब पीपल द रॉंग वे आणि इट्स ऑल इन गुड फेथ. गंमत म्हणून, पण तरीही आय रिअली फील आफ्टर द शो आय शुड से सॉरी टू एव्हरीबडी हुम आय मस्ट हॅव हर्ट. काही कुठल्याही कारणामुळे इट इज ऑल डन इन गुड फेथ. त्यामुळे संतोष स्पेशली टू यावर्षी, आणि यू टूक इट स्पोर्टिंगली. मला आय एम प्राऊड ऑफ यू. यू नो आय लव्ह यू. आणि खरं स्पोर्ट आहे तो. मी तुला बघत होतो आणि यू टूक इट व्हेरी व्हेरी ग्रेट. थँक्यू. आणि हे तितकंच खरं आहे, मी आधीही बोललो आताही म्हणतो की तुमची तेव्हाच खिल्ली उडवली जाते जेव्हा तुम्ही इम्पॉर्टंट असता, तुम्ही डिअर असता, तुम्ही मित्र असता. काही गिले शिकवे भांडणं आपण बाहेर मिटवूयाच. सॉरी. आणि सगळ्यांनाच म्हणजे मला हा मनापासून सॉरी म्हणायची एक ही संधी आहे जी मी घेतो. पुढच्या वर्षी पण अशी संधी मला पुन्हा द्या सॉरी म्हणायची. आय डोंट नो, आय एन्जॉय डुईंग दिस शो. आय होप यू एन्जॉय बिंग पार्ट ऑफ द शो. This is the time I begin from here आणि थँक्यू सो मच. होता होईल तोवर रसिकांची चांगली सेवा घडावी आणि रसिकांचं उदंड प्रेम असंच राहावं. खरं म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण जेव्हा अनाऊन्स झालं अवॉर्ड, लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? लक्स महाराष्ट्राची फेवरेट गायिका सलग दुसऱ्या वर्षी मला मिळते. खूप खूप आनंद होतो आहे जेव्हा रसिकांचं इतकं भरभरून प्रेम मिळतं. विविध गाणं प्रकार मी आजपर्यंत गायलेले आहेत. ह्याचं श्रेय फक्त माझं नाही आहे, तर मला वाटतं सगळ्या संगीतकारांचं ज्यांच्याकडे मी गायले आजवर त्या सगळ्यांचं ह्याच्यात श्रेय आहे. आणि बालगंधर्वबद्दल बोलायचं झालं तर मी खूप आभारी आहे कौशल इनामदार यांची. इतकं सुंदर गाणं त्यांनी मला दिलं. स्वानंद किरकिरे, नितीन चंद्रकांत देसाई आणि होल टीम ऑफ बालगंधर्व. आज खरं तर मस्त चाललं आहे आमचं. या फिल्मसाठी मला सहाय्यक व्यक्तिरेखा ह्याचं नामांकन मिळालं होतं आणि खरं तर नामांकन मिळालं यातच मला भरून पावल्यासारखं होतं. त्यात ही ट्रॉफी माझ्या हातात आलेली आहे. खूप आनंद होतो आहे, खूप आनंद होतो आहे आणि शब्दच नाही आहेत. नाही, पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट खलनायक असं 2 पारितोषिकं मिळाली होती. मग गेल्या वर्षी नॉमिनेशन मिळालं होतं विनोदी अभिनेताचं. यावर्षी नॉमिनेशन मिळालं आणि प्राईजही मिळालं. गेल्या वर्षी प्राईज मिळालं नव्हतं, पण निश्चितच प्राईज मिळालं की आनंद होतोच आणि खूप बरं वाटतं. आणि लालबाग परळसारख्या सिनेमासाठी आणि त्या स्पीड ब्रेकरच्या व्यक्तिरेखेसाठी हे पारितोषिक मिळालं, तर मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा आभारी आहे की त्यांनी मला हे पारितोषिक मिळवून दिलं. पण मी सर्वात जास्त आभार मानेन तर महेश मांजरेकर सरांचे मानेन, कारण त्यांनी माझ्या आयुष्यात एक असा रोल मला दिला. ते नेहमीच माझ्यावर प्रेम करतात, मला वेगवेगळे रोल देतात, पण एक असा रोल दिला स्पीड ब्रेकरचा जो माझ्या आयुष्यात नेहमीच लक्षात राहील. आणि त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हा स्पीड ब्रेकर तुम्हाला दिसला आणि त्याचं काम तुम्हाला आवडलं, तर महेश सर खूप 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 धन्यवाद. आणि खूप छान वाटते. झी टॉकीचे आभार, जी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचे आभार. आणि हे प्राईज जे आहे ते मी माझ्या मुलीला
माझ्या स्वराला डेडिकेट करतो. माझं हे आयुष्यातलं पहिलं अवॉर्ड आहे. इट्स माय व्हेरी फर्स्ट अवॉर्ड आणि तेही सगळ्यात फ्रेश फेस आणि ब्युटिफुल फेससाठी मिळालं. तर मला असं वाटतं अवॉर्ड हे नेहमी प्रोत्साहन असतं आणि हे मला पुढच्या माझ्या कारकिर्दीसाठीच मिळालेलं प्रोत्साहन आहे. त्यामुळे दिस इज द टाईम आय बिगिन फ्रॉम हिअर आणि थँक्यू सो मच झी. आणि माझ्या आईवडिलांना मी थँक्यू म्हणू इच्छिते ज्यांच्यामुळे ब्युटिफुल फेस वगैरे मिळाला आहे. आणि माझे फॅमिली फ्रेंड्स आणि टू ऑल द स्पेशल पीपल इन माय who really believe in me. Thank you so much. महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन हा पुरस्कार मला मिळालेला आहे यावर्षी आणि यासाठी मी माझ्या सर्व दर्शकांचे आभार मानतो की त्यांनी एवढ्या बहुसंख्येने मला SMS पाठवून मला हा जो मुकुट आहे, छानशी ट्रॉफी आहे ती मला मिळवून दिली. याबद्दल मी त्यांचा खूप 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 आभारी आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2011चा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मला मिळाला. याचा मनापासून आनंद आहे. ज्या सर्व रसिकांनी मला वोटिंग केलं त्या रसिकांचा मी मनपूर्वक ऋणी आहे. खरं तर रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद हे सगळ्यात मोठं बक्षीस असतं असं मानणारा मी कलावंत आहे. आणि होता होईल तोवर रसिकांची चांगली सेवा घडावी आणि रसिकांचं उदंड प्रेम असंच राहावं असं मनापासून वाटतं. सर्व रसिकांना झी टॉकीजला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. माझ्यासाठी ज्या ज्या लोकांनी वोट केलं, खरं तर हा अवॉर्ड प्रेक्षकांचा आहे कारण त्यांनी दिलेली ही पावती आहे. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी वोट केलं त्यांना आणि माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्याच आमच्या मराठी इंडस्ट्रीला माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला ह्याच्या लायक समजलं आणि मी खूप खुश आहे. आणि थँक्यू सो मच आनंदजी, सचिन बिंदिया, संजय पवार आणि ज्योती चांदेकर माझी आई, जिने माझा रोल इतक्या सक्षमरित्या पुढे नेला आणि प्रेक्षक ज्यांनी उदंड प्रतिसाद दिला. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचा फेवरेट नायक आणि फेवरेट खलनायक असे दोन्ही पुरस्कार आज मला मिळाले याचा मला अत्यानंद आहे. झी टॉकीजच्या ह्या प्रयत्नांमुळे किंवा ह्या इव्हेंटमुळं नटांना नेहमीच वाटत असतं की माझ्या भूमिकांमध्ये वैविध्य यावं, पण ह्या पुरस्कारांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं. मी झी टॉकीजचा मनापासून आभारी आहे. आय एम व्हेरी हॅपी टू रिसीव्ह दिस महाराष्ट्राचा फेवरेट कोण हे जेव्हा सेलिब्रेट केलं जातं तेव्हा आमची पूर्ण फॅमिली म्हणजे फिल्म इंडस्ट्रीची फॅमिली एकत्र येते आणि हा उत्साह शेअर करते एकमेकांबरोबर. आणि यावर्षी मला परत एकदा अवॉर्ड मिळालेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण जेव्हा अनाऊन्स झालं अवॉर्ड त्यावेळचं पहिल्या वर्षाचं पहिला अवॉर्ड आम्हा दोघांना मिळालं, म्हणजे मला आणि सुप्रियाला. आणि तो मान मला दिल्याबद्दल मी प्रेक्षकांचा आभारी आहे, महाराष्ट्राचा आभारी आहे, झी टॉकीजचा आभारी आहे. आणि अर्थातच या चित्रपटाकरता विनोदी चित्रपट म्हणून एका अशा माणसाला अवॉर्ड दिलं जो अजूनही शिकतोय, त्याबद्दल मी झी टॉकीजचा खरंच आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. मला इथे पुन्हा एकदा सांगावं वाटेल की कोणाला जर का वाईट वाटलं असेल, कोणाला ठेच लागली असेल, कोणाला दुःख झालं असेल तर विको नारायणी क्रीम वापरा, तुरंत आराम. हा सोहळा आता समाप्त होत आहे असं मी जाहीर करतो. सगळ्यात गुड न्यूज तुम्हाला देतो आणि द नाईट इज या. थँक्यू. ये झूमेंगे नाचेंगे महफिल जमाएंगे, दिन आज का है ये मस्ती भरा प्यारा. बड़ा खुशी तो हल्ला मचाएंगे, जलवे दिखाएंगे, बस हम बना देंगे अब ये समा सारा. बड़ा खुशी तो उलाला 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 उलाला, तू है मेरी फैंटेसी. छूना ना छूना ना छूना ना छूना ना, अब मैं जमा हो गई. बाजी बाजी दिल से दिल मिला
त्यानं जाऊ त्यानं खरी मला जाऊ त्यानं खरी मला जाऊ त्यानं खरी भारा लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण.